इंग्रजी व्याकरणाची 1000 प्रश्नाची ट्रिक सिरीज जी आपण सुरू केलेली आहे त्याचा आजचा आपला 11वा भाग आहे। या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे आपण रूल्स पाहत आहोत। तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात। 2 ते 3 प्रश्न जर आले आपल्याला पेपरमध्ये तर ते सोडवता आले पाहिजे, कारण एक एक मार्क खूप महत्त्वाचा असते। ते आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कारण आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा इंग्लिश ग्रामरचा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक बघत आहोत। यामध्ये आपण PYQ सिरीज घेऊन आलेला आहोत। 1000 प्रश्नांचा महासंग्राम त्यातला भाग आपला 11वा असेल। रूल आणि शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने या प्रश्नाला फक्त 5 सेकंदातच सोडवायचा आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा डाऊट प्रत्येक इथं क्लिअर केला जाईल। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा पद्धतीचे आपण लेक्चर घेऊन आलेलो असतो जिथं विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे। तुम्ही जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या, मित्र परिवाराला लिंक शेअर करत चला। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेला आहे। पहिला प्रश्न, द कमिटी, रिकामी जागा आहे, कॉन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट। कमिटीने काय केलेलं आहे, त्याची रिक्वेस्ट कॉन्सिडर्ड केलेली आहे। बघा हे नाव आहे कोणतं, तर हे नाव आहे समूहवाचक नाम। समूहवाचक नाम जर त्या समूहात बघा हे समूह आहे आणि या समूहात एक वाक्यता असेल, ओके, म्हणजे त्याच्यात एक वाक्यता असेल तर आपण सिंपल गोष्ट आहे कोणती क्रियापद वापरतो, तर एकवचनी क्रियापद वापरतो। बघा एक वाक्यता असेल, वाक्यता तर एकवचनी क्रियापद, एक वचनी क्रियापद म्हणजे त्यांची बोली, म्हणजे त्यांचा एखादा निर्णय असेल, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, एखादा डिसिजन त्यांनी घेतला असेल तर त्यांच्यात एक वाक्यता असेल तर कोणती क्रियापद वापरणार आपण, तर ती वापरणार आपण एकवचनी क्रियापद। परंतु यांच्यात भिन्नता असेल, काय असेल, भिन्नता असेल तर आपल्याला अनेक वचनी क्रियापद वापरायचे, अनेक वचनी क्रियापद, यालाच आपण म्हणतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट। आता सब्जेक्ट कोणता आहे, कोण रिक्वेस्ट म्हणजे काय केलेली आहे, कॉन्सिडर केली तर कमिटीने केलेली आहे, हा आहे सब्जेक्ट। आता सब्जेक्टनुसार आपल्याला इथं वर्ब वापरावी लागते, यालाच म्हणतो आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, म्हणजे याचा करार झालेला असतो। आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, कमिटीमध्ये एक वाक्यता आहे, एक वाक्यता असल्यामुळे आपल्याला एक वचनी इथं क्रियापद वापरायचं आहे। मग इथं आर वापरल्या जाणार नाही कारण अनेक वचनी आहे, ह्या वापरल्या जाणार नाही कारण ते अनेक वचनी आहे। आता आपण इज वापरायचं की हॅज वापरायचं, हे दोन्ही एक वचनी आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ असते, मग इज आपण नेहमी वापरतो म्हणून इज वापरून दिला असं नसते। बघा इथं वर्बचा थर्ड फॉर्म आहे, वर्बचा थर्ड फॉर्म म्हटल्यावर हे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे। प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण हॅव किंवा हॅज वापरतो, तर एकवचनी पाहिजे म्हणून आपण इथं हॅज वापरणार, हॅज वापरणार। अशा पद्धतीनं हॅज हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। एका सेकंदात आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे। समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, बघा मोठा प्रश्न आहे पण सोडवताना खूप वेळ लागत नाही। आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे। कोणता करेक्ट सेंटेन्स आहे, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका। बघा द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वेअर हँगिंग फ्रॉम अ हुक। आता काय म्हटलेला आहे वाक्याचा अर्थ, मी वाक्याचा न अर्थ काढता मी सहज सांगू शकतो, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो थोडंसं। बघा काय म्हटलेलं आहे, द बास्केट ऑफ ॲपल अँड पियर्स। बघा ॲपल आणि मोत्याची जी आहे, पियर्स म्हणजे काय, मोती होते। आता या मोत्याची बास्केट जी आहे ती हँग केलेली आहे हुकवर, ओके। मग कोणाला हँग केलं, द बास्केटला। द बास्केट एक वचनी असल्यामुळे इथं क्रियापद एक वचनी असायला पाहिजे, पण हे अनेक वचनी आहे, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे। हा वाक्य चुकलेला म्हणजे इथं आपल्याला काय पाहिजे होती, वाज पाहिजे होतं। आता बघा पहिलं तर चुकलेलं आहे, दुसरं चेक करा, धिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट। आता वन ऑफ द बेस्ट आलेला आहे, वन ऑफ द बेस्टच्या बाद अनेक वचनी नाव पाहिजे, बरोबर आहे अनेक वचनी नाव। दॅटच्या नंतर या इथं आपण यासाठी आपण काय वापरत असतो, दॅट हा काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे। रिलेटिव्ह प्रोनाउनमुळे इथं आपण हॅव वापरणार, बरोबर आहे, हा वाक्य बरोबर आहे। बघा सिंपल गोष्ट आहे, हा वाक्य बरोबर आहे। आता इकडे पहा, लक्ष द्या, तिसरा प्रश्न काय म्हटलेला आहे, तिसरा वाक्य, द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट्स। आता डेव्हलपमेंट्स आलेला आहे, हे अनेक वचनी आहे। वन ऑफ दच्या बाद कोणतंही नाव आलं असेल तर ते अनेक वचनी नाव पाहिजे, आणि इथं डॅटचा क्लॉज दिलेला असल्यामुळं इथं येणारी क्रियापद जी आहे यानुसार पाहिजे अनेक वचनी। तर हे डेव्हलपमेंट्स अनेक वचनी आहे म्हणून इथंही जस्टिफाय अनेक वचनी होणार, म्हणजे हे
सी बी बरोबर आहे, म्हणजे याच्यामध्ये बी आणि सी बरोबर आहे. तर कुठं आहे बी आणि सी बरोबर, तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर बी आणि सी बरोबर आहे. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं ते दुसरं आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तिसरा प्रश्न आता तुम्ही सहज सोडू शकता. कशा पद्धतीने सोडवणार बघा, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. तुम्हाला इनकरेक्ट सेंटेन्स ओळखता आलं पाहिजे, कारण आपण दुसऱ्याच्या गलत्या काढतो, पण वाक्यातल्या गलत्या आपला भविष्य बदलू शकते. म्हणून काय करायचं आपल्याला, हे वाक्य सोडवायचं. बघा काय म्हटलेलं आहे, इच बुश ओके अँड इच ट्री हॅज राईट टू ग्रो इन द ग्राउंड. चला ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा, नायदर राम नॉर श्याम हॅव. आता लक्षात घ्या, इथं इनकरेक्ट काय आहे, इथं ना तो राम ना तर श्याम. ओके, आता नायदर और नायदर नॉरने जर वाक्याची सुरुवात होत असेल, आयदर और नायदर नॉरने जर वाक्याची सुरुवात होत असेल, म्हणजे हे कंजंक्शन आहे, दोन कंजंक्शन आहेत. मग तुम्हाला मी कंजंक्शनचे रूल मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, म्हणजे 10व्या भागामध्ये याचे सर्व रूल तुम्हाला पाहायला मिळतील. तोही लेक्चर हा लेक्चर संपल्याच्या बाद बघून घ्या. बघा, आयदर और नायदर नॉर नेचं वाक्य असेल तर सेकंड सब्जेक्ट नुसार आपल्याला इथं क्रियापद वापरावे लागते. इथं हॅव येणार नाही, इथं हॅव येणार नाही. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. आपण हे तर चेकही नाही केले, डायरेक्टली उत्तर सापडलं आपलं. शांती अँड सुमती गो हँड इन हँड, म्हणजे हातात हात दिले. चला, हे बरोबर आहे. आयदर सोनी और राणी. आता बघा, इथं राणी आहे, आयदर ऑरचं वाक्य आहे, नायदर नॉरचं वाक्य आहे. तर इथं येणारं क्रियापद सेकंड सब्जेक्ट नुसार पाहिजे. इथं हॅज एक वचनी आहे, बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, म्हणजे समजा आपला प्रश्नाचं उत्तर हे आहे, तिन्ही वाक्य बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक बी आपल्याला इनकरेक्ट सांगितलं म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. चौथा प्रश्न आता तुम्ही सोडवायचा आहे. कशा पद्धतीने सोडवणार विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये आन्सर देत चला. काय म्हटलेलं आहे, राईट द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स. इच ऑफ दिस रूम. आता बघा, प्रत्येक रूम, इच ऑफ दिस रूम्स, इथं येणारी क्रियापद बघा, इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफने वाक्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर एव्हरीवन ऑफ, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं एनीवन, एनीबडी, ऑफ द, अशा वाक्य सुरुवात झाले तर आपल्याला इथं काहीच करायचं काम नाही, एकवचनी क्रियापद वापरायचे आहे. मग एकवचनी क्रियापद इथं कोणती आहे, ही नाही आहे, ही आहे, ही नाही आहे, ही नाही आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक बी. म्हणजे इथं काय वापरणार आपण, इज वापरणार. सिंपल गोष्ट आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडवलेला आहे. तुम्हाला मागचे जर तुम्ही सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे जर आपले काही क्वेश्चन पाहिले असतील, व्हिडिओ पाहिले असतील, तर तुम्ही सहज या प्रश्नाला असंच सोडू शकता 2 ते 3 सेकंदातच. बघा, पाचवा प्रश्न काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट वर्ब. काय म्हटलेलं आहे पहा, नायदर ऑफ द. नायदर ऑफ द न वाक्याची सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला ऑलरेडी 2-3 लेक्चर पूर्वी बी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे सर्व काही लेक्चर घेतलेले आहे. ते लेक्चर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. ओके, 100% सांगतो की तुमचा कोणताच प्रश्न चुकणार नाही. 2 सेकंदात तुम्ही या प्रश्नाला सोडू शकता. नायदर ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली. इथं येणारं नाव अनेकवचनी पाहिजे, परंतु इथं येणारी क्रियापद एकवचनी पाहिजे. एकवचनी कुठं आहे, तर हे तिन्ही अनेकवचनी आहेत. हे आपल्या प्रश्नाचं उत्तरच नाही, मी बाकी काहीच वाचलं नाही. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो फक्त 2 सेकंदात 3 सेकंदात प्रश्न सोडवता येते. मी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मराठीतून अर्थ सांगत नाही आहे, मी कोणत्याही प्रकारे तुम्हाला रूल नाही सांगितलेला आहे. तुम्ही ऑलरेडी पहिलेचे जर रूल पाहिले असतील आपले, तर सहज तुम्ही या प्रश्नाला 5 सेकंदात सोडू शकता. 5ही सेकंद लागत नाही, तेवढा तर विचारही करायचं काम नाही पडत. सहज तुम्ही नायदर ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली, येणारं नाव अनेकवचनी पाहिजे, येणारी क्रियापद एकवचनी पाहिजे, बस झालं काम. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंतर तुम्ही युट्यूबवर शोधल्यावरही हा व्हिडिओ सापडणार नाही, म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे, बाकी काही घेणं नाही. आपल्याला काय म्हटलेलं आहे, इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. कशा पद्धतीने ओळखणार, नायदर आणि नॉरने वाक्याची सुरुवात झाली. हे बघा, हा एक सब्जेक्ट झाला, हा एक सब्जेक्ट झाला, मी काहीही वाचत नाही आहे. नायदर नॉरने वाक्याची सुरुवात झाली, हा एक सब्जेक्ट झाला, तो एक सब्जेक्ट झाला. येणारी क्रियापद इथं इज, हा बरोबर आहे, बरोबर आहे, काहीही चुकलेलं नाही. ओके, मी काहीच नाही वाचलं, आता काहीच नाही वाचलं. ओके, कोणती गलती आहे काय आहे, चला ठीक आहे. वाचायचं बी असेल तर बघा, इज गिल्टी ऑफ एनमिटी. एनमिटी म्हणजे काय, भांडण, दोघात मनमुटाव, दॅटचा क्लॉज दिलेला आहे. ऑपरेट्स ॲट द
अनकॉन्शियस लेवल ऑफ माइंड. चला ठीक आहे, हे बरोबर आहे, काय हरकत नाही. बघा इथं काय म्हटलेलं 90 किलोमीटर. ज्यावेळेस बी अंतर असेल, ज्यावेळेस बी परिमाण असेल, तर येणारी क्रियापद आपल्याला एकवचनीच पाहिजे. अंतर, परिमाण, वेळ दिलेला असेल तर येणारी क्रियापद एकवचनीच पाहिजे. हे रूल आपला ऑलरेडी झालेला आहे. ओके, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, बाकी काहीच वाचायचं काम नाही, कारण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचं वाक्य आहे. बघा, युअर डॉटर अँड माइन आर. आता इथं बघा, युअर डॉटर अँड माइन आर बरोबर आहे. क्वारलिंग ऍट द ग्राउंड, बघा इथं ऍट द ग्राउंड दिलं आहे. आता ग्राउंड, ऍट द ग्राउंड म्हटलेलं आहे. छोटं ठिकाण दाखवण्यासाठी आपण ऍट वापरतो, बरोबर आहे. ऍट वापरतो आपण, बरोबर आहे. चला समोरचं वाक्य पाहू आपण. काय होते इथं, गांधी वॉज वन ऑफ द बेस्ट लीडर्स. मी तुम्हाला आता सांगितलं वन ऑफ द बेस्ट आलं, येणारं नाव अनेकवचनी पाहिजे. इथं डॅट किंवा हुचा क्लॉज दिला असेल तर येणारी क्रियापद अनेकवचनी पाहिजे, बरोबर आहे. हेही वाक्य बरोबर आहे. पण इथं आपण हे ऍट द ग्राउंड जे वापरलेलं आहे, ऍट द ग्राउंडच्या जागेवर इन द ग्राउंड असते. काय असते, इन द ग्राउंड. ग्राउंड मध्ये ते क्वारलिंग करू लागले, भांडण करू लागले. माझी डॉटर म्हणजे तुझी डॉटर आणि माझी काय करू लागले, भांडण करू लागले. अशा पद्धतीनं ऍट द ग्राउंड गार्डन होत नाही, इन द गार्डन होते. समजलं, अशा पद्धतीने सोडवू शकता. समोरचा प्रश्न बघा, 7वा काय म्हटलेला आहे, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स पाहायचा आहे, काय अवघड नाही. बघा, इच ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली, येणारं नाव अनेकवचनी आहे, येणारी क्रियापद एकवचनी पाहिजे. हे चुकलेलं आहे, पहिलंच चुकलेलं आहे याच्यामध्ये. ओके, तरी इथं ऑप्शन आपला वेगवेगळे दिलेले आहे, सगळे चेक करू आपण. पहिलं चुकलेलं आहे. बघा, नायदर ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली, इथं दोज चॉईसेस अनेकवचनी नाव, येणारी क्रियापद अनेकवचनी झाली, हे चुकलेलं आहे. इथं आपल्याला एकच वचनी क्रियापद पाहिजे. मग माय फॅमिली आर. आता फॅमिली आहे म्हणजे सर्वांची गोष्ट, फॅमिलीमधली जेवढ्याची गोष्ट आहे तेवढ्याची गोष्ट करायला लागलो, म्हणून आर बरोबर आहे. पंक्च्युएशन अँड हार्ड वर्किंग बरोबर आहे. म्हणजे हे इनकरेक्ट सेंटेन्स. कोणते इनकरेक्ट सेंटेन्स आहे, हा करेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे, ए आणि बी चेक करायचं आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडवू शकतो आपण. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, अशा पद्धतीने सोडवायचं आहे. त्यानंतर बघा, 8वा प्रश्न काय म्हटलेला आहे, फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन आपल्याला इथं पाहिजे. बघा काय म्हटलेलं आहे, बोथ रमन अँड पुष्करण वेअर नॉट. आता 2 आहे, 2 करते जोडा लागलो, इथंही वेअर येणं बरोबर आहे, परंतु इथं नॉट दिलं. बोथ सोबत आपण नॉट वापरत नाही, नॉट प्रेझेंट देअर. बघा, बोथ सोबत नॉट आपण वापरत नाही. वाक्य कसं होईल, नायदर रमन नॉर पुष्करण इज किंवा वॉच. भूतकाळातलं वाक्य असल्यामुळे इथं आपण वॉच घेणार. वॉच प्रेझेंट देअर, प्रेझेंट देअर. समजलं. आता बघा, हा नायदर आणि नॉर पुष्करण वॉज प्रेझेंट देअर, हे वाक्य ऍज इट इज खाली दिलेलं आहे. ओके, म्हणजे दुसरं बरोबर आहे, पहिलं चुकलेलं आहे, दुसरं बरोबर आहे. म्हणजे आपल्याला करेक्ट ओळखायचं होतं ओनली बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओनली बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, व्हेरी गुड. समोरचा प्रश्न काय आहे, 9व्या क्रमांकाचा बघा, टेल वेदर द फॉलोइंग सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. कोणतं राईट आहे, कोणतं रॉंग आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. बघा, पहिलं वाचा. काय म्हटलेलं आहे, पीस अँड प्रॉस्पेरिटी हे दोन्ही नाव भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम असो किंवा पदार्थवाचक नाम असो, ते अँडने जोडले, कितीही जोडले तरी येणारी क्रियापद आपल्याला एकवचनीच पाहिजे, बरोबर आहे. बघा, आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड धिस रुटीन वर्क. आता बघा, इथं आय दिलेलं आहे, ॲज वेल ॲजचं वाक्य आहे, इथं दे दिलेलं आहे. ज्यावेळेस बी ॲज वेल ॲजचं वाक्य असेल, येणारं क्रियापद पहिल्या कर्त्यानुसार, हा पहिला कर्ता आहे, येणारा क्रियापद ऍम वापरलं यासाठी. बघा, कारण पहिल्या क्रियापदानुसार ॲज वेल ॲजचं वाक्य असेल तर आपण पहिल्या क्रियापदानुसार, पहिल्या सब्जेक्टनुसार क्रियापद वापरणार. म्हणजेच बघा, इथं बरोबर वापरलेले आहेत, दोन्ही वाक्य बरोबर आहे. इथं बोथ आर राईट, दोन्ही बरोबर आहे. अशा पद्धतीने हे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला,
काय म्हटलेलं आहे आता 10वा प्रश्न बघा. काय म्हटलेला आहे, विच वन ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. खालीलपैकी आपल्याला सेंटेन्स कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं. आयदर बघा, आयदरने वाक्याची सुरुवात झाली. आयदर शी आणि ऑर बघा हे कंजंक्शन आहे. तर येणारं आयदर ऑर नायदर नॉरचं क्रियापद बघा याच्यानुसार या लागते. ओके, म्हणजे सॉरी हे ऑर आहे. आयदर शी ऑर दे. आता बघा आयदर ऑरने वाक्यात जोडलं तर या सेकंड सब्जेक्टनुसार इथं क्रियापद पाहिजे. दे हॅव, दे सोबत आपण हॅव वापरतो, बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. 10 प्रश्न आपण क्लिअर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल चॅनल सबस्क्राईब करा. आपण 1000 प्रश्नांची ट्रिक सिरीज जी सुरू केलेली आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही प्रतिसाद चांगल्या पद्धतीने द्या. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.